श्री शिवलीला अमृत कथा सारासहित अध्याय 5 धर्मगुप्ताची कथा। सूत म्हणाले, सज्जनो, फार पूर्वी शाल्व देशाच्या राजाने विदर्भावर स्वारी करून राजा सत्यरथाचा वध केला। ते कळताच सत्यरथाच्या गरोदर पत्नीने अरण्य गाठले। तेथे एक मुलाला जन्म देऊन ती पाणी पिण्यासाठी एका सरोवरापाशी गेली असता तेथील एका मगरीने तिचा घात केला। उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मणीने या अनाथ राजपुत्राचा सांभाळ केला। त्याचे धर्मगुप्त असे नाव ठेवले। आपला मुलगा सुचिरव्रत याच्याबरोबर त्यालाही प्रेमाने वाढविले। एके दिवशी ते एक चक्रनगरीत गेली असता तेथील शिवालयामध्ये यज्ञासाठी असलेल्या शांडिल्य ऋषींनी धर्मगुप्ताला पाहून हा राजकुमार असूनही भिक्षा मागत आहे असे सांगितले। तेव्हा उमेने धर्मगुप्ताची माहिती विचारली असता शांडिल्य म्हणाले, याचा पिता विदर्भ नरेश सत्यरथ हा प्रदोष समयीची शिवपूजा सोडून युद्धास गेल्याने अल्पायुषी ठरला। याच्या मातेने सौतीला कपटाने मारले म्हणून त्याने मगरीच्या रूपाने तिचा सूड घेतला। धर्मगुप्ताने पूर्वजन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही म्हणून तो जन्मतःच अनाथ झाला। त्यानंतर शुचिव्रताविषयी सांगताना ते म्हणाले, याने पूर्वजन्मी अन्याय्य मार्गाने धन मिळवले पण त्याच्याकडून शिवार्चन व दान घडले नाही म्हणून त्याला दारिद्र्यात जन्म मिळाला। तेव्हा उमा दोन्ही पुत्रांसह त्यांना शरण गेली असता शांडिल्यांनी दोन्ही बालकांना शिवमंत्राचा उपदेश करून प्रदोष व्रत आचरण्यास सांगितले। ऋषींच्या आज्ञेने धर्मगुप्त व सुचिरव्रत प्रदोष व्रत करीत असता 4 महिन्यांनी सुचिरव्रताला नदीत काठी कोसळलेल्या दरडीमध्ये सुवर्ण मोहरांचा हंडा सापडला आणि त्यांचे दारिद्र्य सरले। काही दिवसांनी धर्मगुप्त वनात गेला असताना गंधर्व राजाची कन्या अंशुमती त्याच्यावर भाळली। आपल्या कन्येचे मनोगत जाणून गंधर्व राजाने तिचा धर्मगुप्ताशी विवाह करून दिला। त्याला अपार धन व सेना दिली। त्या सैन्यबळावर शाल्वाला मारून धर्मगुप्ताने आपल्या पित्याचे राज्य परत मिळवले। त्याने शांडिल्यांचा मोठा सन्मान केला। पुढे अनेक वर्ष राज्य करून त्याने आपला पुत्र सुदत्त याला गादीवर बसविले आणि दिव्य विमानामध्ये बसून तो अंशुमतीसह शिवलोकी गेला। शिवलीला अमृत अध्याय 5 श्री गणेशाय नमः। सदाशिवा अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी जो नित्य शिवार्चन करी तो उद्धरी बहुत जीवा बहुत प्रायचितांचे निर्धार शास्त्रोक्ते करीती विचार परिजय शिवनामी शुद्ध साचार कासे इतर साधने त्या नामाचा महिमा परमाद्भुत त्यावरी प्रदोष व्रताचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा तुष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन संतती संपत्ती दिव्य ज्ञान पाहिजे ती प्रदोष व्रत पूर्ण यथा सांग करावे। प्रदोष व्रत भावे आचरता या जन्मी प्रचित पहावी तत्वता दारिद्र्यानी महाद्वथा निशेष पळती षण्मासात 1 संवत्सरे होय ज्ञान 12 वर्षी महत् भाग्य पूर्ण हे जो असत्य मानेल व्यासवचन त्यासी बंधन कल्पांतावरी त्याची गुरु लटिकाचं जाण त्याची तांबिक भक्ती लटिकेची ज्ञान उमावल्लभ चरणी ज्याची म्हण त्या उणी पावण कोणी नाही मृत्यू गंडांतरे दारुण प्रदोष व्रते जाती निर्चोण याविषयी इतिहास जाण सूत सांगे शौनादिका विदर्भ देशीच्या भूभुज सत्यरथ नामे तेजपुंज सर्वधर्म रथ पराक्रमी सहज बंदी जनवर्णिती सदा बहुत दिवस राज्य करीते परिचय शिवभजनी नाही रथ त्यावरी शाल्वदेशी नृपनाथ बळे आला जालून आणिक त्याचे आप्त क्षोणीपाल सहाय्य झाले बहुत 7 दिवस पर्यंत युद्ध अद्भुत झाले हा एकला ते बहुत समरस भूमी सत्यरथ धरार्थी पावला मृत्यू शत्रुनगरात प्रवेशले राजपत्नी गरोदर राजस पूर्ण झाले 9 मासे एकलीचा पायी पळता वनवास थोरण ओढवला परम सुकुमार लावण्य अरणी कंटक सराटे ऋतती चरणी मूर्छना येऊनी पडे धरणी उठोनी पाहे मागे पुढे शत्रू धरितील अकस्मात मनती पुढती उठवण पळत किंवा ते विद्युलता फिरत आणि अवनीवरी वाटत असे वस्त्र अलंकार मंडित हिऱ्या नैसे दंत जळकत जिचा मुखे दुदेकता रतिकांत तन्मय होणी नृत्य करी पहा कर्माची गती गहन जिच्या अंगुष्ठी न पडे सूर्यकिरण ते गरोदर हिंडवी पण मृगनेत्री गजगामिनी वणी हिंडे महासती जैवी नैषधरायाची दमयंती की बिल्ली रूपे हेमवती दुस्तर वणी तैसे हिंडे कर्म नदीच्या प्रवाही जाण पडली तीस काढीला कोण असो एका वृक्षाखाली येऊन परम व्याकुळ पडियले शांतीची दासी ओळंगती जय सदैव जियेपासी इंदुमती नाम जियेसी ते भूमीवरील लोळत चौकडे पाही दीनवदनी जीवा मुख वाळले न मिळे पाणी तो प्रसूत झाली ते क्षणी दिव्यपुत्र जन्मला तृषेने तळमळी अत्यंत कोण उदक देईल तेथे बाळ टाकून उठत बसत गेली एका सरोवर उदकात प्रवेशली ते क्षणी अंजोळ भरून घेतले पाणी तव ग्राही नेली ओढून
विदारुणी बक्षिली घोर कर्माचे विंदाण वणी एकला रडे राजनंदन तो उमा नामक विप्रपत्नी जाणवी विगत पातली माता पिता बंधू पाही ते लागी कोणी नाही 1 वर्षाचा पुत्र तीसही कडिये घेऊन आली येथे तेथे तो नाही केले नालच्छेदन ऐसे बाळ उमा देखुण म्हणे आहारे ऐसे पुत्र रत्न कोणी टाकल्या दुस्तरवणी म्हणे कोण याती कोण वर्ण मी कैसे ने उचलून जावे जरी टाकून अब्रुक व्याघ्र भक्षितला की स्तनी दाटून पावपुडला पाना नेत्र डाळीत अश्रू जीवन बाळ पुढे घेऊन येते ललना मुख कमळी स्तन लावली संशया समुद्र पडली वेलाळ म्हणे नेऊ की नको बाळा तव तो कृपाळ फेन धवल यतिरूप धरून पातला उमा लागे म्हणे त्रिपुरारी बाळ नेई संशय न धरी मात भाग्य तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला कुणाचा न सांगे हे मात समान पाळी दोघे सूत बनंगासी परिसो होय प्राप्त तैसे तुझे जहाले अकस्मात निधी जोडत की चिंतामणी पुढे येऊनी पडत की मृताच्या मुखात पडे मृत पूर्वदत्त ऐसे बोलणे त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी मग दोघे पुत्र घेऊनी ते नारी देशाग्रामांतरी हिंडत ब्रह्मपुत्राचे नाम सुचिव्रत राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त घरोघरी भिक्षा मागत कडिये कांदे घेऊन या लोक पुसता उमा सांगत माझे पोटीचे दोघे सुत ऐसे हिंडत एक चक्र नगरा पातली घरोघरी भिक्षा मागत तो शिवालय देखील अकस्मात आता द्विज दाटल्या बहुत शांडिले त्यात मुख्य ऋषी शिवा आराधना करीती विधियुक्त तो उमा आली शिवालयात एक क्षण पूजा विलोकित तो शांडिल ऋषी बोलिला हा कर्म कैसे गहन हा राजपुत्र हिंडे दिनी होऊन कैसे विचित्र प्राक्तन उमा वचन ऐकती झाली ऋषींचे चरण उमा धरित म्हणे याचा सांग पूर्व वृत्तांत त्रिकाल ज्ञानी महासमर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा याची माता पिता कोण आहे की पावली मरण यावेळी शांडिले सांगे वर्तमान याचा पिता जाण सत्यरथ तो पूर्वी होता रूप जाण प्रदोष समय करी शिवार्चन तो शत्रू आले चौकडून नगर त्याचे वेढिले शत्रूंची गजबज ऐकून उठली तैसीच पूजा सांडून तो प्रधान आला पुढे धावून शत्रू धरून आणले त्याचा शिरच्छेदन करून पूजा पूर्ण न करिता उन्मतपणे तैसाच जाऊनी करी भोजन नाही स्मरण विषय आणला त्याकरिता या जन्मी जाणं सत्यरथा अल्पायुष्य होणं अल्पव्यात गेला मरण म्हणून पूजन न सोडावे याच्या मातेने सबत मारिली ती जळवी विशिप झाली पूर्व वैर वाढून नेली क्रोधे बक्षिली विदारुणी हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत म्हणून माता पिता रहित अरण्यात पडियेला याकरिता प्रदोष काळी अव्यग्र पूजावा इंदू मौळी पूजन सोडून कदा काळी सर्वताही न उठावी भवानी सपै सोनी कैलासनाथ प्रदोष काळी पुढे नृत्य करीती वाग्देवी विना वाजवित वेणू पुरोहित वाजवितसे अंबुज संभव ताल सावरी भार्गवित गातसे मधुर स्वरी मृदंग वाजवे मधुगैठा बारी नृत्य गाती पाहुणे यक्षपती शिव प्राणमित्र हस्त जोडीने उमासमोर यक्ष गण गंधर्व किन्नर सुरासुर उभे असती ऐसा प्रदोष काळीचा महिमा अगोचरण मग काय बोले उमा मम पुत्र दारिद्र्य का झाले तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट अमित दान केले नाही किंचित शिवार्चन न करी कदा पराण्य जीवा दग्ध यथार्थ दुष्ट प्रतिग्रह दग्ध असत श्री अभिलाषे नेत्र दग्ध होत मंत्रांचे सामर्थ्य मग कैसे मग उमेने पुत्र दोन्ही घातले ऋषींचे चरणी तेने पंचाक्षर मंत्र उपदेशुनी प्रदोष व्रत उपदेशले पक्ष प्रदोष शनी प्रदोष महिमा वर्णिला अति विशेष निराहारासावे त्रयोदशीच दिवसा सत्कर्माचे रावे 3 घटिका झाले रजनी प्रदोष पूजा आरंभावी प्रतिकरणी गोमय भूमी सारवणी दिव्य मंडप उभारी जे चित्र विचित्र विताण कर्दळी स्तंभ इक्षुदंडे करुणी मंडप की जे शुभयमान रंगमाळा नाना परी शुभ वस्त्र नेसावे आपण शुभ्र गंध सुवासू सुमन मग शिवलिंग स्थापन पूजा करावी विधियुक्त प्राणायाम करून देखा अंतर्बाह्य न्यास मातृका दक्षिण भागी पूजावे मुरांतका सव्य भागी अग्नितो वीरभद्र गजानन अष्टमहासिद्धी अष्टभैरव पूर्ण अष्टदिक द्विकाल पूजन सप्तावर्णी शिवपूजा यथा संग शिव ध्यान मग करावे पूजन राजोपचारे सर्व संपूर्ण करावे स्तवन शिवाचे जय जय गौरीनाथ निर्मळ जय जय कोटीचंद्र सुशीतळ सच्चिदानंद घन अढळ पूर्ण ब्रह्म सनातन ऐसे प्रदोष व्रत ऐकून बाळोपदेशिले दोघे जण मग येते एकमने करून राहते झाले एक चक्री 4 महिनेपर्यंत दोघे आचरती प्रदोष व्रत गुरुवचन यथार्थ शिवपूजा पूजन करती पाय शिवपूजन द्यावी सर्वता न द्यावी प्रसाद तीर्था शतब्रह्म हत्याचे पाप माथा होय सांगता शांडिले सर्व पापहुनी पापतोर शिवपूजेचा अपार असो ते दोघे किशोर सदा सादर शिवभजने ब्रह्मपुत्र सुचिरव्रत एकलाने दितिरी क्रीडत दरडी डासळत अकस्मात द्रव्यघट सापडला ग्रास याला घेऊन माता संतोषली देखून
संतोषाली देखो न म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाण ऐश्वर्या चढत चालिले राजपुत्रास म्हणे ते समयी अर्धद्रव्य विभाग घेई येरू म्हणे सहजाही विभाग न घेई अग्रजा या अवनीतील धन अमुचेची आहे संपूर्ण असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदा यावरी एकदा दोघे जण गेले व वन विहारा लागून दोगंधर्व कन्या येऊन क्रीडती दृष्टी देखिल्या दोघे पाहते दुरून परमसुंदर लावण्य खाणी शुचिव्रत म्हणून राजपुत्रा लागून परदार नयनीन पहाव्या दर्शने हरिती चित्त स्पर्शने बळ वीर हरित कौटिल्य दंभ संयुक्त महान अर्थकारिणी ब्रह्मसुतास ते ठेवून राजपुत्र चालीला सुलक्षण स्वरूप सुंदर जन मन्मताहून अकर्णनयन कोमलांग जवळ येऊन पाहता तव मुख्य नायिका विराजित अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी कोद्रीवीन नाम गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती पितापुसे महेशाप्रती हे कन्या पूर्व कोण अर्प कोणा ते मग बोले हिमजग माता धर्मगुप्त सत्यरथाचा सूत ते माझा परमभक्त त्यासी देई अंशुमती हे पूर्वीचे शिववचन असो यावर अंशुमती पाहि द्रोण न्याहाळीत राजनंदन वाटे पंचबाण दुसरा क्षीरसिंधू तर रोहिणी रमण काय आला कलंक धुवून तैसे राजपुत्राचे वदन अंशुमती न्याहाळी 32 लक्षण संयुक्त अजानुबाहू चापर शरमंडित विशाळ वक्षस्थळ चालत करिनायक जापरी ऐसा तो गुणाढ्य देखुनी त्वरित अंशुमती सकयाप्रती सांगता तुम्ही दुजा वनाप्रती जाऊन समजता सुमने आणावी सुवासी अवश्य म्हणून त्या ललना जात्या झाल्या आणि कवना अंशुमती ऐकली जाणं राजपुत्रा कुणावित बहुरूप पल्लव पसरून एकांती घातले आसन वरी वृक्ष डाळी बेदून भूमीवरी पसरल्या आसोते ते वैसल्या येऊन राजपुत्र सुवस्य वदन विशाळ बाळ अकर्णनयन आरक्तौष्ट सुकुमार मंजुळ भाषिणी नेत्रकटाक्षवाणी विंधिली ते लावण्यारणी मनोज मूर्छना सावरुणी वर्तमान पुसे दया ते शृंगार सरोवर तुझ पासी विवास करीन राजांची देखता तव वदन दिव्य शशी मम मानस चकोर नृत्य वचना गर्जता अंबुद मम चित्त शिकी नृत्य करी कवी गुरु होनी तेज विशाळ आत्मकंठीची काढिली मुक्त फळमाळा कंठी सुतली तत्काळ चरणी बाळे ठेवित म्हणे मी काय वाचे म्हणे करून तुझा ललना झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता झाला मी जनक जननी विरहित राज्यभ्रष्ट दारिद्र्य अत्यंत तव पित्यास कळता माता कडे कैसे वर्णाने यावरी म्हणे अंशुमती 3 दिवसा येईन या स्थळाप्रती तुम्ही यावे शीघ्रगती लग्न सिद्धी साधवया ऐसे बोलून याते चातुर्य राशी वेगे आले पित्यापाशी झाले वर्तमान सांगे त्यासी तो परम मानसी संतोषीला राजपुत्र गेला परतोना बंधू प्रती सांगे व सर्व वर्तमान शांडिल्य गुरुचे वचन स्मरुणी म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा गुरुचरणी ज्याचे म्हण त्यासी ऐश्वर्यासी काय नेऊन काळ मृत्यू भयापासून सर्वदा रक्षी देशिकतो यावरी ते दोघे बंधू येऊन मातेस सांगती वर्तमान एरी म्हणे धन्य शिवभजन फळ देत चालिले यावरी तिसरे दिवशी दोघेही केले त्या वनासी गंधर्व राज्य सहपरिवारेसी सर्व सामग्री घेऊन आलाय दृष्टी देखता जामत गंधर्व आनंद समुद्री पोद छद्रसेन सुखासन त्वरित धाडून या उमान विली यावरी आता सांग लग्न 4 दिवस झाले पूर्ण काही एक पदार्थ निवण पडिला नाही ते दवा स्वर्गीच्या दिव्य वस्तू अमोलिक सतेज विहिनीच देत गंधर्व राज लक्ष रथ 10 सहस्र गज तेज पुंज 1 लक्ष वाजी 1 लक्ष दासी अक्षय कोश रत्नाराशी अक्षय भाते देत शक्तिसी दिव्य चाप बहुसाल अपार सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघे पुत्र समवेत मान देऊनी बोळाविली सुखासन रूढी अंशुमती पती सवे चालली शीघ्रगती कणक पवित्र पाणी पुढे धावती वाहनासा विजयेच्या चतुर्विध वाद्यांचे गजर चतुरंग चालिली दळभार येऊनी वेढिले विदर्भ नगर सत्यरथ पिती यांचे नगर दुर्गावरुणी अपार उल्लाट यंत्रांचा होता बडीमार परिगंधर्वाचे बाळ फार घेतले नगर रक्षणार्धे जेने पूर्वी पिता मारिला जाण त्याचे नाम दुर्मर्शन तो जिताची दरुणी जाण आपल्याकडून सोडिले देशोदेशीचे प्रजानन दावती कारभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहुणे सिंहासनारूढ जाहला माता उमा बंधू सुचिरव्रत त्या समवित राज्य करीत 10 सहस्र वर्षेपर्यंत यशवंत राज्य केले शांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिले धन रत्नाभिषेक करून अलंकार वश्री दिली दर्भिक्षळ जळशोषा वर्षण आदि व्याधी वैदव्य मरण दुःख शोक कलह विघ्न राज्यातून पळाली प्रजा भूदेव दायद देते रायासी आशीर्वाद कोणासही नाही केद सदानंद घरोघरी ऐसा अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत यवराज्य सुचिरव्रता ते देत परिपत्य सर्व करी ऐसे 10 सहस्र वर्षे राज्य करुणी सुदत्त पुत्रास राज्य देऊनी चिंतिती मणी उमाधव चरण दिव्य विमान दाडिले दिव्य देह
पावनी नृपती माता बंधू समयवता अंशुमती शिव विमानी बैसती करीती स्तुती शिवाची कैलास पदासी जाऊनी जगन्माता शिवे विलोकोण जय जयकार करुणी लोटांगणे गाली ती दीनबंधू जगन्नाथ पतित पावन कृपावंत हृदय करुणी समस्त क्षेपदी स्थापिली हे धर्मगुप्ताचे आख्यान करीती जे श्रवण पठन लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया सकळ पापांचा होय क्षय जेथे जाय तेथे विजय धन धान्य वृद्धी होय ऋण जाय निरसुनी प्रदोष महिमा अद्भुत जे आचरते ऐकुणी ग्रंथ तेथे कैसी दारिद्र्य मृत्यू सत्य सत्य त्रिवाचा ज्याच्या घरी शिवलीलामृत ग्रंथ त्याची शिव पाठी राखित सदा हिंडे उमाकांत अंती शिवपद प्राप्ततया हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस पद्म पद्मरचनांचे फळे आली पळाच कुतर्कवादी जो वायस मुख रोग त्यास नावडे जय जय ब्रह्मानंद विरूपाक्ष श्रीधर वरदा सर्वसाक्ष दुष्टकर्म मोचका कर्माध्यक्षान येसी लक्षा निगमागमा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन खंड पंचम अध्याय गूढ श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु शुभम भवतु ओम शांती।